तयार झाला। ज्यावेळेस डोकी बस स्टँडचा संबंधी विषय बोलत असताना साहेबांनी मला सांगितलं, मी साहेबाला पत्र दिलं 24/7/2025 ला, आणि साहेबांनी तात्काळ आदेश दिला बैठक घेण्यात यावी। आणि मान्य साहेबांनी 14 ऑक्टोबरला बैठक घेतली सकाळी 9 वाजता एकट्यासाठी, एकटाच होतो, आणि साहेबांनी तात्काळ 60 तात्काळ माननीय सगळे प्रधान सचिव, कृषी विभाग, परिवहन विभाग आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सगळे हजर असून साहेबांनी तात्काळ आदेश दिले। 60 जमीन 1.5 एकर, मी 5 एकर मागत होतो, म्हणले ही घे आधी, आणि कितीही निधी लागू दे, 15 कोटी लागू, 10 कोटी लागू, कितीही लागू, तात्काळ मंजूर करतो असं मला त्याने आश्वासन दिलं। आणि ते आता प्रोसेसमध्ये आपली जागेचा सगळा प्रस्ताव मंत्रालयापर्यंत गेलेला आहे। ड्रामाकेअरच्या बाबतीमध्ये साहेब हे गाव हायवेवरच आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तेरणा साखर कारखाना आहे साहेब, आणि इथं रोज ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त असल्यामुळं साहेबांनी ती मला सांगितलं की तेही 15-1 दिवसात ड्रामाकेअरचंही मंजूर करतो। आताचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांना त्यांनी सांगितलं, आणि तेही प्रस्ताव मंजूर झालेला आहे PSCच्या जागी। राहिला प्रश्न साहेब, मला एकच आपल्याला विनंती आहे, माझ्या गावातील विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो धाराशिवहून लातूरला जाण्यासाठी, कारण लातूरच्या डिपोच्या गाड्या कमी सोडलेल्या आहेत त्यांनी। माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला मला 5 गाड्या धाराशिव ते लातूर कंटिन्यू चालणाऱ्या 5 गाड्या देण्यात याव्यात। दुसरं एक म्हणणं साहेब, आणि एक मागतो, माझ्या शेतकऱ्यांना इतर राज्याला लाईट नाही किंवा लाईट सारखं जाते, कारण डीपीवर 25-30 कनेक्शन असल्यामुळे खूप लोड येतो। माझी एवढीच विनंती आहे साहेब, मी साक्षीनं सांगतो, मी काहीच तुम्हाला वैयक्तिक मागणार नाही, जी मागेल ती फक्त माझ्या डोकी गावासाठी मागणार आहे। म्हणून माझी एक विनंती आहे की आपण आपल्या फंडातून 200 ते 300 डीपी मला मंजूर करून देण्यात यावे, एवढीच माझी वैयक्तिक मागणी। माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उमेदवार ॲडव्होकेट तुकाराम नारायण शिंदे यांच्या प्रचारार्थ आज या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मी अशा लोकांच्या प्रचाराला जात असतो की ज्या उमेदवारांवर माझा विश्वास असतो, का हा उमेदवार खरोखर निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेची कामे करेल आणि लोकांना जे बोलेल तेच तो भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर करेल, असा विश्वास आज या सभेच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो। आजच्या ह्या बैठकीला किंवा ह्या सभेला उपस्थित असलेले राजनजी साळवी, भगवान देवकाते, सुरज साळुंके, भारतीताई गायकवाड, अविनाश खापे, गणेश जगताप, संगीताताई काळे, गुणवंत देशमुख, मायाताई चव्हाण, महादेवी माळी, विजयश्री वाघमारे, किरणताई निंबाळकर, सुनील थोरात, पंकज देशपांडे, नितीन लांडगे, योगेश केदार, माणिक वाकुरे, दत्ताभाऊ तिवारी, आकाश कवळे, रामेश्वर मगर। आता जी नावं काय कोणी उरली असेल तर माझा दोष नाही, लिहिणाऱ्याला पकडा प्रत्येकाने। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ, मला येताना मी माहिती घेतली की ढोकी गाव आणि ह्या परिसरातलं सगळ्यात मोठं गाव, जवळजवळ 12,000 लोकसंख्या असलेले हे गाव, आणि आमचे माजी पालकमंत्री, आमचे मित्र, आणि ह्या परिसरातील तेरणा कारखाना ज्यांनी चालू केला ते भाग्यविधाते तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून विविध प्रकल्प ह्या परिसरामध्ये आमच्या शिवसैनिकांनी ह्यापूर्वी राबवले, आणि आजही त्यांच्या नावानं अनेक उपक्रम ह्या परिसरामध्ये केले जातात। आणि किंबहुना धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे, फक्त कारखान्याच्या माध्यमातून नव्हे तर विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्याचं काम ते करत असतात। आणि अशा एका चांगल्या जडणघडणीमध्ये घडलेला कार्यकर्ता म्हणजे तुकाराम शिंदे। आणि मी मगाशी तुकारामचं भाषण ऐकत असताना विचार करत होतो, कारण याचं कारण असं आहे, ज्या व्यक्तीला खरंच जास्त बोलता येत नाही ना, तो काम जास्त करत असतो। आम्ही काही वक्ते नाही आहोत, मी सुद्धा आता गेली जवळजवळ 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, 4 टर्म म्हणजे जवळजवळ 20 वर्ष आमदार, त्यापूर्वी 15 वर्ष महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होतो।
स्वतः आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि आताचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मी स्वतः 1997 साली पहिल्यांदा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्ही निवडून गेलो. आणि तुम्हाला अभिमानानं मला सांगायचं आहे की जी व्यक्ती 1997 साली महापालिकेमध्ये आल्यानंतर नगरसेवक पदाच्या कारकिर्दीमध्ये किंबहुना दिघे साहेबांनी त्यांना शाखा प्रमुख पदावरनं नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. सभागृहामध्ये एकदम शांतपणे सगळ्यांची भाषणं ऐकायची, परंतु एक शब्द सुद्धा बोलत नव्हते. परंतु एक दिवसाची ती सभा संपल्यानंतर 29 दिवस धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर दिवस रात्र काम करणारा जर कुठला सच्चा शिवसैनिक म्हणून काम करत असेल ठाणे जिल्ह्यामध्ये त्या शिवसैनिकाचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे. काम म्हणजे काम, बोलायचं काही नाही. समोरचा आलेला जो कार्यकर्ता आहे, समोरची आलेली जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने सांगितलेलं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मला झोप येत नाही असे बोलणारे आनंद दिघे साहेब आणि त्यांचा शिष्य म्हणून एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस काम करत होते. अशीच काम करणारे शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालेले आहेत आणि त्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांना आणि त्यांची प्रेरणा घेऊन आमचा शिवसैनिक कामाला लागला. आणि अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचा त्यांना सन्मान मिळाला. आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत. आजपर्यंत राज्याच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला जमलं नव्हतं, परंतु ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवले की हे माझ्या लाडक्या बहिणी आहेत. या बहिणींना एक वेगळ्या प्रकारचं अर्थसहाय्य जर माझ्या माध्यमातून मी करू शकलो तर मी खरोखर या बहिणींवर काहीतरी उपकार केल्यासारखं होईल, किंबहुना या बहिणींचे आशीर्वाद मला मिळेल. कुणीही मुख्यमंत्र्यांनी हा विचार केला नाही, परंतु तो विचार एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि त्या आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळून दिले. 1500 रुपये मिळून ते थांबले नाही. त्यांनी एवढंही सांगितलं, थांबा, थोडे दिवस वाट बघा. राज्याची तिजोरी थोडीशी आता खणखणीत जी होती पूर्वीची ती आता थोडीशी खणखणीत झालेली आहे. परत मी ती तिजोरी खणखणीत करील आणि या 1500 रुपयाचे आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये करून देईल. हा शब्द एकनाथ शिंदे साहेब आणि अशा नेत्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो. राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी काम करत असताना मला त्यांनी या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी दिली. खरं तर धाराशिव जिल्हा हा